नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे 115 कोटी रुपये जमा. तुमचे पैसे आले का नाही हे तपासा. तर मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारने 115 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित केलेली आहे. पीएम पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून पीक विमा दिला जातो, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकत नाही. त्या पिकांचे नुकसान भरपाई काढण्यासाठी राज्य सरकारने दाव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे. 18 जिल्ह्यातील 3.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना चालू विमा दाव्याची शिल्लक रक्कम देण्यात आलेली आहे. पीक विम्याची रक्कम जाहीर झाल्यानंतरही राज्यातील शेतकऱ्यांचे 50 कोटी रुपयांचे दावे थकीत असून ते लवकरच अदा करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे. तर पीक विमा पेमेंट स्थिती 2024. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. देशभरातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विमा काढलेला आहे त्या योजनेचा लाभ घेऊ शकत आहेत. रब्बी पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने दाव्यांची शिल्लक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. तर या लोकांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुमचे खाते आधारशी लिंक केलेले नसेल तर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होणार नाहीत, कारण पीक विमा सरकारकडून डीबीटीद्वारे जारी केला जातो आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्याशी आधार लिंक करावे लागते. तुमचे नाव पीएम योजना या यादीत पीएम पीक विमा क्लेम पेमेंट लिस्टमध्ये असल्यास पैसे तुमच्या खात्यात नक्कीच ट्रान्सफर केले जातील. त्यामुळे घाबरू नका आणि वर नमूद केल्याप्रमाणे तुमचे खाते तपासा. पीक विम्याशी संबंधित कृषी विभागावर जबाबदारी अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण प्रकरण गुंडाळून ठेवले. आता या प्रकरणाची सरकारी पातळीवर चौकशी सुरू आहे. या तपासाच्या कक्षेत 5,000 शेतकरी रडारवर आहेत.